नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी खूप रडत असते. त्यावेळेला सुप्रिया विचारते की काय गं इशू, काय झालं? शांत हो. अगं तू इतकी का रडतीयस? का रडतीयस मला सांग. तेव्हा मग ती म्हणते की आई, मला खरंच कळत नाही आहे नेमकं काय होतंय. डोळ्यात सारखं पाणी येतंय आणि खूप गोंधळ उडाल्यासारखं झालं आहे मला. खरंच काही कळत नाही आहे, पण सारखं रडू येतं आहे मला. त्यावर आता सुप्रिया तिला म्हणते की हो, शांत हो, मला कळते तुझी सध्याची परिस्थिती. तुला काय वाटू शकतं हे मला समजतंय. त्यावेळेला ती पुन्हा एकदा आईला मिठी मारून घट्ट रडायला लागते. नंतर सुप्रिया आता तिला म्हणते की हे बघ इशू, तू अजिबात काळजी करू नकोस. अगं हे या दिवसांमध्ये असं होतंच. एकदा की मुलींचं लग्न जमलं ना, की त्यांना असं वाटायला लागतं की त्यांचं माहेर हे कायमचं त्यांना परकं होतं आहे की काय. त्यामुळे त्या जराशा घाबरलेल्या असतात. परंतु तू नको काळजी करूस बेटा. मला कळतंय सध्या तुला असं वाटत असेल की अचानकच तुझ्या लग्नाचा निर्णय घेतला आणि तू तुझ्या माहेराला सोडून किंवा दुसऱ्या घरात जाशील, याची चिंता प्रत्येक मुलीला वाटत असते. आणि तिथे तिचं कसं होईल, कसं रुळेल, सगळ्या गोष्टी या डोक्यात येत असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी या साहजिकच आहेत. तुझ्याच नाही तर माझ्याच बाबतीतही असं घडलं होतं. लग्न ठरलं की खूप भीती वाटायला लागते, कारण आपल्याला आपलं सगळं घर, आई वडील सोडून दुसरीकडे राहायला जायचं असतं. त्यामुळे खूप चिंता लागलेली असते. पण इशू नको काळजी करूस, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. अजिबात घाबरण्याची काहीच गरज नाही आहे आणि सगळं खूप अगदी व्यवस्थित होतं आहे. त्यामुळे तू आता नको त्या गोष्टींचा विचार करत बसू नको आणि उगीचच डोळ्यात पाणी आणत बसू नको, नाहीतर बाबांना काळजी वाटेल. समजलं ना? त्यामुळे आता नको विचार करूस, नाहीतर तू असं वेंधळेपणाने वागशील. आणि तशी माझी मुलगी आहेच हळवी म्हणा. जरा काही झालं की तिच्या डोळ्यामध्ये गंगा जमुना नुसता वाहायला लागतात. त्यावर ईश्वरी पटकन हसते. सुप्रिया म्हणते की कळलं ना आता आम्ही काय म्हणते. प्लीज त्या गोष्टीचा आता विचार करू नकोस आणि हो, स्वतःला सावर आता, नाहीतर मलाही तू रडवशील. तेव्हा लगेच ती हात धरून म्हणते नाही आई. तेवढ्यातच बाहेरून बाबांचा आवाज येतो की सुप्रिया, इशू, अगं काय करताय, या ना बाहेर पटकनी. तेव्हा मग ईश्वरीला सुप्रिया चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते की ते बघ, बाबा पण आवाज देत आहेत. आता एक काम कर, पटकन उठ, फ्रेश हो, चेहऱ्यावर छानपैकी पाणी मार आणि फ्रेश होऊन बाहेर ये. आता त्या गोष्टींचा विचार करू नकोस, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे, असं सुप्रिया तिला समजावते. आणि बाबा आवाज देत आहेत म्हणून ती पटकन बाहेर जाते. ईश्वरी तिथेच बसलेली असते आणि तिच्या डोक्यात सतत तेच तेच विचार येत असतात. ती विचार करते की नक्की मला कसला त्रास होतो आहे, मला काय होतो आहे ना तेच मला कळत नाही आहे. नक्की अर्णव सर हे ते लावण्याशी लग्न करतायत म्हणून मला वाईट वाटते, की आणखी कुठलं काहीतरी कारण आहे, की मला अर्णव सरांबद्दल काळजी वाटते. ठीक आहे की मी स्वतःच्या लग्नाला तयार झाले म्हणून मला काळजी आणि टेन्शन आलं आहे. खरंच कळत नाही आहे, हा सगळ्यांना गोंधळ उडाल्यासारखाच आहे. परंतु ठीक आहे ना, जर अर्णव सरांनी लावण्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला असेल तर त्यामागे त्यांनी नक्कीच काहीतरी विचार केला असेलच. त्यांना सगळं माहीत असेल, त्यांना यातलं काही माहीत नाही अशातलाही भाग नाही आहे. त्यामुळे ते लग्नाला तयार झालेत यामागे नक्कीच काहीतरी असं कारण असेल असं मला वाटतं आहे. त्यामुळे ईश्वरी विचार करते की आता मला त्या बाबतीत विचार करायला नको. जर अर्णव सरांनी त्यांचा निर्णय घेतलाच आहे तर मला आता त्याच्यामध्ये काहीही बोलायचं नाही आहे. ठीक आहे, ते समजदार आहेत, स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात, असा विचार ईश्वरी करत असते. पण मनात म्हणत असते की हे सगळं काय आहे, तरीही माझ्या डोक्यामध्ये हे सगळे विचार का सुरू आहेत, मला तरीही का त्रासच वाटतो आहे की त्यांनी हा निर्णय का घेतला असावा. राकेश आलेला असतो. तेव्हा संजय म्हणतो की राकेशजी, तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा राकेश म्हणतो की महत्त्वाचं? तेव्हा तो म्हणतो की अहो, महत्त्वाचं म्हणजे जरा प्रायव्हेट बोलायचं होतं म्हणून तुम्हाला अर्जंट बोलावून घेतलं. राकेश आता म्हणायला लागतो की काका, प्रायव्हेट म्हणजे म्हणजे मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा मग आता संजय हा सुप्रियाला म्हणायला लागतो की सुप्रिया, सुरुवात कर, तू बोलायला घे. त्यावेळेला ती म्हणते की अहो, मी काय बोलणार आहे, तुम्हीच बोला. त्यावर आता संजय म्हणायला लागतो की अगं नको नको, तू बोल. दोघेही संकोच करत असतात. मग राकेश म्हणतो की प्लीज तुम्ही बोलणार आहात का काका काकू, काय झालं आहे, काही प्रॉब्लेम झाला आहे का, आणि असं असेल तर पटकन सांगा मला, कोणताही संकोच मनात धरू नका. त्यावेळेला मग संजय म्हणतो की अहो तसं नाही आहे, काय झालं आहे ना. तेव्हा मग सुप्रिया पटकन बोलते की ॲक्च्युली काय ना राकेशजी, आता कित्येक दिवस झाले आपण शेजारी आहोत आणि एकमेकांना ओळखतो आहे, बऱ्यापैकी ओळखतो आहे. आणि तुम्हालाही आम्ही बऱ्यापैकी म्हणजे ओळखतो आहे, सगळ्यांची मदत करता तुम्ही, म्हणून तुमच्याकडे एक प्रस्ताव मांडायचा होता. त्यावेळेला राकेश म्हणतो कोणता प्रस्ताव काकू.
जरा प्लीज मला सांगाल का, कळेल असं. तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली आमच्या ईश्वरीचं लग्न ठरवायचं आम्ही जमवतोय. तेव्हा मग राकेश म्हणतो की अरे वा, ही तर खरंच खूप आनंदाची बातमी आहे. म्हणजे ईश्वरीजी खरंच खूप चांगले आहेत. आणि कोण आहे तो मुलगा की त्याच्याशी तुम्ही लग्न जमवताय? त्यावर आता लगेच संजय म्हणतो की हो, तसं बघायला गेलं तर तुम्ही राकेशजी, तुमचा विचार आम्ही आमच्या ईश्वरीसाठी केला तर चालेल का? त्यावेळेला तो आता तिच्याकडे बघतच राहतो, त्यांच्याकडे म्हणजेच काका आणि काकूकडे, की नेमकं माझ्या मनात होतंय तसंच झालं आहे. तेव्हा सुप्रिया आता म्हणते की म्हणजे बघा हा राकेशजी, तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही नक्कीच सांगा. म्हणजे कुठल्याही प्रकारचा संकोच मनात धरू नका. खरं तर आम्हाला असं वाटलं दोघांना, म्हणून मी ईश्वरीबद्दलचा विचार तुमच्या बाबतीत केला, कारण तुम्हाला आम्ही चांगलेच ओळखतो, असं राकेशला ते दोघंही म्हणतात. नंतर पाटील आता अर्णवला भेटतो आणि म्हणतो की मग जे गुंड राहिले होते त्यांच्याबद्दल काय लीड आहे? पाटील म्हणतो की साहेब, जे गुंड मागवले होते ना या कामासाठी, म्हणजे त्या मॅडमला किडनॅप करण्यासाठी, ते गुंड हे इकडचे नव्हतेच बघा, त्यांना बाहेरून मागवण्यात आलं होतं. त्यावर पाटीलला अर्णव म्हणतो की काय, बाहेरून? तेव्हा मग अर्णवला तो म्हणतो की हो साहेब, बाहेरून एवढ्या कामासाठी त्यासनी बोलवलं गेलं होतं. आणि जर इथले गुंड असते तर येत्या 2 दिवसातच तुमच्यासमोर उभं नसतं का केलं मी त्यासनी. परंतु ते गुंड इथे आलेच नाही आहेत, ते आता आलेत त्या कामासाठी आणि निघून गेलेत. मग अर्णव म्हणतो की आता काय करायचं आहे? तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा साहेब, एक खात्री देतो तुम्हाला, जर ते गुंड इथे परत आले ना तर त्यांच्या तिथे परत जाऊ शकणार नाहीत, अजिबात काळजी करू नका. तेव्हा अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे. मग त्या राजेश भोसले याबद्दल? तेव्हा तो म्हणतो की हो साहेब, कोर्टामध्ये एकूण 4 राजेश भोसले आहेत. पहिला आहे तो 50 वर्षाचा आहे, त्यामुळे त्याला भेटणं हे काही गरजेचंच नव्हतं. आणि तुम्ही सांगितलेल्या क्रायटेरियाप्रमाणे आणखी 3 राजेश भोसले ज्यांना मी पर्सनली जाऊन भेटलो आहे, आणि एक राजेश भोसले ज्याला मला अजून भेटता आलं नाही आहे. मग एकच तो राहिला आहे. नका, त्याच्याबद्दल पण मी लवकर सांगतो. अर्णव गप्प असतो. पाटील विचारतो की साहेब काय झालं आहे? म्हणजे तुम्ही असे नेहमीप्रमाणे बोलत नाही आहात, काही घडलं आहे का? जर काही मदत हवी असेल तर सांगा, लगेच करतो, नका काळजी करू. तेव्हा मग तो म्हणतो की पाटील, बाकी करशील रे मदत, परंतु रिलेशन्सचं काय करणार आहेस तू? म्हणजे रिलेशन्स अशी गोष्ट आहे ना, ज्यामध्ये आपल्याला स्वतःच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात आणि समोरच्याला काय हवं आहे त्या गोष्टी बघून त्यांना आनंदी ठेवावं लागतं. त्यामध्ये तू काय करू शकणार आहेस रे बाबा? काहीच करू नाही शकणार आहे, कारण रिलेशन्स गोष्टच अशी आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी या कराव्या लागतात. आता पाटील हे सगळं ऐकतो आणि अर्णवची एक नेहमीपेक्षा वेगळीच बाजू ही पाटीलला दिसलेली असते आणि म्हणून तो बघत राहतो. त्यावर आता राकेश म्हणतो की काका, खरं सांगायचं तर काय बोलावं नाही मला खरंच सुचत नाही आहे. त्यावेळेला संजय म्हणतो की तसं नाही हो, काय ना राकेशजी, आम्हाला खरंच असं मनापासून वाटलं म्हणून तुम्हाला विचारलं बरं का. जर तुमच्या मनात नसेल किंवा काही तर मला सांगा तसं. तेव्हा मग राकेश म्हणतो की नाही काका, तसं बघायला गेलं तर खरं सांगू का, की तुमच्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या अनाथ मुलाला तुम्ही तुमच्या जावयाच्या रूपात पाहिलंत, हे तर खरंच माझं सुदैव आहे की इतकी मोठी तुम्ही माझ्याबद्दल इतका मोठा विचार केलात. ईश्वरीजीसारख्या मुलगी हिच्याबद्दल तुम्ही माझा विचार करताय, हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. खरंच अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही इतका विचार केलात माझ्याबद्दल. त्यावर मग आता लगेच ती म्हणते की बरं, मग आम्ही काय समजायचं राकेशजी, की तुमचा या लग्नाला होकार आहे किंवा तुम्ही मान्य आहात का? काय समजायचं आहे आम्ही यावरून? त्यावर आता राकेश म्हणतो की काका, खरं बघायला गेलं तर या सगळ्या गोष्टी या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे ना, मी कधी विचारच केला नव्हता की माझ्याही लग्नाची बोलणी होतील किंवा माझ्याबद्दलही कोणी लग्नासाठी विचार करेल. आणि हा तर विचार मी अगदीच केला नव्हता की ईश्वरीजी त्यांच्यासारखी मुलगी माझ्यासाठी स्थळ म्हणून येऊ शकतं. आणि याचा खरंच मला खूप आनंद झालेला आहे बरं का. परंतु तुम्ही ईश्वरीजींना विचारलं आहे का, त्यांना मी चालणार आहे का? त्यावेळेला मग तो म्हणतो की हो, आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग तुम्हाला विचारलं आहे. त्यावर आता लगेच ती म्हणते की म्हणजे आम्ही तुमचा होकार समजायचा मान्य आहे का? तेव्हा लगेच तो म्हणतो की हो, तुम्हाला तुमच्या शब्दात सांगायचं झालं तर हो, मान्य आहे. हे ऐकल्यावर आता संजय, सुप्रिया खुश होतात आणि म्हणतात की अरे वा, म्हणजे आमची चिंताच मिटली म्हणून समजायचं. तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की बरं, ऐकलं का राकेशजी, आता ना उशीर करायला नको, लवकरात लवकर सहाने मास्तरांना बोलावून घ्या, म्हणजे कसं आहे ना, लग्नाची पुढची बोलणी करून घेता येईल हो. तेव्हा तो म्हणतो की अहो ॲक्च्युली काय झालं, सहाने मास्तरांशी बोलणं झालं मगाशीच, त्यांची तब्येत जरा नरम गरम आहे, त्यामुळे मला सध्या त्यांच्याशी म्हणजे त्यांना बोलवता येणार नाही आहे. तेव्हा मग आता ती दोघंजणही म्हणतात की बरं ठीक आहे, त्यांना जेव्हा केव्हा बरं वाटेल ना त्यांना लवकरात लवकर बोलावून घ्या, म्हणजे कसं आहे ना,
या गोष्टींच्या सुरुवात करता येईल. म्हणजे लग्न म्हणजे सोपी गोष्ट नाही ना. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे बघून घ्याव्या लागतील. सगळी तयारी करावी लागणार आहे, असं राकेशला तो म्हणतो. त्याचबरोबर इथे आता राकेश म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही. त्यांना जसा वेळ मिळेल किंवा त्यांना जसं बरं वाटेल ना, तसं मी त्यांना बोलावून घेतो आणि पुढची काय ती बोलणी करायची आहेत ती करता येतील, असं तो सहजच बोलून दाखवतो आणि लाजत असतो. संजय म्हणतो की खरं तर बघायला गेलं तर राकेशजी, आमची ना अर्धी चिंता मिटलेली आहे. खरंच तुमच्या बाबतीत आम्ही जो निर्णय घेतला तो योग्यच होता असं वाटतंय आम्हाला. कारण आत्तापर्यंत आम्हाला ईश्वरीने तर होकार दिला, परंतु तुमच्याच होकाराची कमी होती. आता तोही झाला आहे, त्यामुळे सगळं काही बढिया होणार आहे एकदम. तेवढ्यातच तिथून ईश्वरी येत असते. आता ईश्वरीचा चेहरा तर पडलेलाच असतो, परंतु ईश्वरीला समोर पाहिल्यानंतर राकेश हा तिच्याकडे बघतच राहतो आणि तिचे डोळे अगदी तो बघत राहतो, परंतु ईश्वरीने मान खाली घातलेली असते. त्यावर आता ईश्वरी येते आणि संजय म्हणतो की बरं का इशू, तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच, की राकेशजीने देखील तुझ्यासोबत लग्नाला होकार दिलेला आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची उलझन नाही आहे. हे ऐकल्यावर आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि तिथून मग ती जरा बाजूला उभी राहते. तेवढ्यातच नम्रता ओरडत ओरडत येते की आई बाबा, आई बाबा. त्यावेळेला सगळे धावत येतात. ईश्वरी पण येते आणि म्हणते की काय गं नमुताई, काय झालं, तू इतकी का घाबरलेली आहेस, असं काय झालंय, असं विचारल्यानंतर आता लगेच ईश्वरी ही येते आणि म्हणते की नमुताई, अगं काय झालं, तू इतकी का घाबरली आहेस, काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा ती म्हणते की हो, ते गुंड येत होते. त्यावेळेला मग ईश्वरी विचारते की काय गं, त्या गुंडांनी तुला काही केलं आहे का? ईश्वरीला ती सांगते की नाही, मला काही केलं नाही, परंतु ते विचारत होते. सुप्रिया म्हणते की कोणाबद्दल? तेव्हा ती म्हणते की ते राकेशजींबद्दल विचारत होते. राकेश कुठे राहतो असं विचारत होते ते, आणि काहीतरी मारण्याच्या गोष्टी करत होते. मला खरंच काही कळत नाही आहे, ते गुंड इथे कशासाठी आले होते? काय हो राकेशजी, तुम्ही ओळखता का त्यांना? असं नम्रता आता त्यांना विचारते. त्यावेळेला राकेश आता गप्पच बसतो आणि म्हणतच विचार करतो की बापरे, म्हणजे हे गुंड पैसे मागण्यासाठी माझ्या इथे चाळीपर्यंत येऊन पोचलेत. त्याला जरा काळजी वाटत असते. त्यानंतर मामाला अंजली विचारते की मामा, अरे अजून कुठे राहिलाय, कुठे येत कसा नाही आहे? मामा म्हणतो की थांब, येईल थोडा वेळ, नको काळजी करू. तेवढ्यात अर्णव येतो आणि म्हणतो की ताई, अगं काय झालं आहे, तू इतका विचार कसला करतेस, आर यू ऑल राईट, तुला काही त्रास तर नाही ना होते? तेव्हा ती म्हणते की चिंटू, माझं सोड, तुझं सांग नक्की काय चालू आहे तुझं, ते हे सगळं काय करतोयस तू? आणि मी काय ऐकलंय की तू त्या लावण्यासोबत लग्नाला होकार दिलायस? त्यावेळेला तो म्हणतो की येस, मी होकार दिलेला आहे आणि आजी वगैरे सगळ्यांना सांगितलं आहे. तेव्हा मग ती म्हणते की चिंटू, का करतोस तू हे सगळं? अरे तुला चांगलंच माहिती आहे की तू त्या लावण्यासोबत खुश राहू शकणार नाही आहेस, मग हा निर्णय का घेतलायस तू, मला सांग. तेव्हा मग तो म्हणतो की हो, घेतला मी निर्णय, कारण किती काही झालं तरीही हा निर्णय घेणं मला भागच होतं, कारण आजी हॅप्पी आहे ना, आणि तुला माहिती आहे ना ती तर काय बोलत होती, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. त्यावर ती म्हणते की नाही चिंटू, मला ना तुझा हा निर्णय अजिबात पटलेला नाही आहे. अरे तुथे मला तर एक गोष्ट समजली आहे की तिथे ईश्वरीने लग्नाला होकार दिला आहे, म्हणून तू इकले लावण्यासोबत लग्नाला होकार दिला आहेस ना, म्हणजे तू रिव्हेंज घेण्यासाठी हे सगळं केलं आहेस, बरोबर की नाही? ते रिव्हेंजसाठी करतोयस तू हे सगळं. त्यावेळेला अर्णव म्हणतो की नाही ताई, अगं अशातला काही भाग नाही आहे, रिव्हेंज वगैरे कशासाठी घ्यायचं आहे, आणि त्याही लग्नामुळे नाही, मी अगदी मनापासून होकार दिलेला आहे. त्यावर अंजली म्हणते की हे बघ चिंटू, मी तुला ना अगदी व्यवस्थित ओळखते, तू काय आहेस आणि काय नाही आणि कोणता विचार करतोयस हे तुझ्या चेहऱ्यावरून मी अगदी योग्य ओळखते. त्यामुळे आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबव आणि जाऊन आजीला सांग. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, आता हे शक्य नाही आहे. त्यावर मामा म्हणतो की अरे अर्णव, कोणीही येऊन सांगितलं, अगदी देवाने जरूर येऊन वरून सांगितलं की तुला लावण्य आवडते, तर ते आम्हाला न पटण्यासारखं आहे, कारण तुला लावण्य कधी आवडूच शकत नाही, हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. त्यावर अंजली म्हणते की मग हे सगळं का करतोयस चिंटू तू? मला खरंच हे सगळं नाही आवडलं आहे, आणि तू मला आता खरं खरं सांग, तुला खरंच ईश्वरी आवडते ना? असं आता ती त्याला विचारते. त्याचबरोबर अर्णव बोलायचाच बंद होऊन जातो, तो काहीच बोलत नाही. तर इथे आता नमू म्हणते की काय झालं आहे, म्हणजे तुम्ही गुंडांना? त्यावर आता त्यालाही टेन्शन आलेलं असतं की आता मी काय बोलू, ते गुंड अगदी माझ्या चाळीपर्यंत येऊन पोचलेत, आता काय उत्तर द्यावं? तेव्हा संजय सुप्रिया विचारतात की बोला ना, काय झालं आहे, तुमचा काय संबंध आहे त्या गुंडांशी? तेव्हा राकेश म्हणतो की संबंध आहे, असं म्हटल्यानंतर ईश्वरीला धक्काच बसतो की हा माणूस नक्की काय आहे. त्याचबरोबर आता संजय म्हणतो की काय, म्हणजे राकेशजी काय बोलताय तुम्ही, मला जरा प्लीज नीट सांगा, संबंध कसा काय आहे? त्यावेळेला आता तो म्हणतो की हो काका काकू, तुम्ही इथे बसा, मी तुम्हाला सगळं काही समजावून सांगतो.
असं तो आता बोलून ती वेळ मारून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की काय ना काका काकू, की मी इथे राहतो आणि कसं आहे, माझा पेशा हा वकिलीचा आहे. त्यामुळे सध्या कोर्टात 2-4 अशा विचित्र केस चालू आहेत, म्हणजेच मोठ्या लोकांचा. तुम्हाला माहिती आहे ना, जे लोक इल्लिगल काम करतात आणि त्या बाबतीत धमकवण्याची वकिलांना कामंही सुरूच राहतात, त्यामुळे त्यांचं हे सगळं आहे. आणि मला माहीत पडलं की ती लोकच असतील जी माझा विचार म्हणजे मला विचारत विचारत इथपर्यंत आली असतील. आणि कसं आहे, आता मी कोर्टात काम करणार आहे, त्यामुळे माझ्या वाटेला हे सगळं येणं साहजिकच आहे. तेव्हा आता म्हणजे बघा हा तुम्ही काका काकू हे आहे ते सगळं असं तुमच्या समोर आहे, त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही या लग्नाच्या निर्णयाबाबतीत विचार करा बरं का, असं तो म्हणतो. तेव्हा मग संजय म्हणतो की नाही नाही हो राकेशजी, असा सवालच येत नाही आहे मागे फिरण्याचा, कारण तुम्ही खरंच सच्ची कामं करताय आणि तसंही तुमच्या या कामाचा आम्हाला त्या भंडारी बिल्डरच्या बाबतीत अनुभव आलाच की तुम्ही आम्हाला त्यातून सोडवलंत अगदी व्यवस्थित. म्हणून असं काहीच नाही आहे, फक्त इतकंच आता तुम्ही संसारात असणार आहात म्हणून जरा काहीतरी प्रोटेक्शन वगैरे मिळते का बघा तुमच्या वकिलांकडून किंवा कुठून जज साहेबांच्या इथून. तेव्हा मग तो म्हणतो की हो ते सगळं मी पाहतोच, आणि ना काका या सगळ्याचा विषयच आला नाही, कारण इतके दिवस एकटा राहत होतो ना. परंतु आता नक्की मी या गोष्टींना मॅनेज करेन, कारण आता मी एकटा नसणार आहे, माझ्यावरची असलेली जबाबदारी आता वाढणार आहे ना, करेन मी प्रयत्न, असं तो ईश्वरीकडे बघून बोलतो. परंतु ईश्वरीला अजिबात ते आवडत नसतं. तर इथे मामा हा अर्णवला सांगत असतो की अर्णव, अरे एकदा विचार कर, नक्की काय करतोयस त्याचा. अरे तू दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करतोयस, परंतु स्वतःचं काय, कारण तू स्वतःला या सगळ्या खड्ड्यात ढकलतोयस असं नाही वाटत आहे का तुला. म्हणजे तुझा हा आयुष्यभराचा निर्णय आहे. मला तरी वाटते ना अर्णव की तू हा निर्णय मागे घ्यावास, कारण त्याने तुझं भलं होणारच नाही आहे, झालं तर नुकसानच होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस. त्यावर आता अंजली पण म्हणते की हो चिंटू, तू दुसऱ्यांच्या आनंदाचा नको विचार करूस, तुझ्या आनंदाचा विचार कर आणि त्याप्रमाणे राहा. आम्हाला कळतं आहे, आम्हाला सगळं जवळून समजतं आहे की तुला हे सगळं नाही आवडत आहे, परंतु नाईलाजास्तव तू हे सगळं करतोयस. तेव्हा मग तरीही तो ऐकायलाच तयार नसतो. मग अंजली म्हणते की हे बघ चिंटू, या सगळ्या गोष्टी आहेत ना, तू ताबडतोब थांबव आणि सरळ जाऊन आजीला सांग की तुला त्या लावण्यासोबत लग्न नाही करायचं आहे. लग्न आणि प्रेम या गोष्टी वेगळ्याच असतात रे. तुला असं वाटत असेल अर्णव की लग्न आणि आपले जे काही बिझनेसमॅन आहे त्या गोष्टी या वेगळ्या असू शकतात, तर नाही. बिझनेसचं वेगळं आहे आणि लग्नाचं वेगळं आहे. बिझनेस डील आपल्याला नंतर कॅन्सल करता येऊ शकते, लग्नाचं तसं नाही आहे रे. त्यावर आता अंजली पण म्हणते की हो मामा जे बोलते ते खरं आहे, आणि माझा भाऊ आज खरंच हरला आहे असं वाटतंय मला. त्याने खरंच गिवअप केलं आहे, स्वतःच्या प्रेमाविषयी गिवअप केलं आहे, आज खऱ्या अर्थाने तो हरला आहे. आणि असं म्हणून आता तिथून अर्णव काही न बोलता निघून जातो. मामाला आणि अंजलीला आणखीच काळजी वाटू लागते की अर्णव काहीही बोलत नाही आहे, तो सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करतो आहे. इकडे मस्तपैकी वल्लरी लावण्या दोघीजणीही कॉफी पीत बसलेले असतात आणि लावण्य तिला सांगते की फायनली आपण जो काही निर्णय घेतला होता तो आता प्रत्यक्षात येणार आहे. इतक्या वर्षांची आपली जी काही मेहनत होती ती अखेर फळाला आली. म्हणजे तुझं आणि अर्णवचं एकदा लग्न झालं की खरंच खूप मजा येणार आहे बरं का. त्यावेळेला मग आता ती म्हणते की हो म्हणजे लग्नासाठी तर तयार झाला आहे मामी, परंतु ना मला एक गोष्ट समजत नाही आहे की तो हे असं का वागतो आहे. म्हणजे ना त्याने मला लग्नाला होकार तर दिला, परंतु त्याने मला सांगितलं आहे की त्याचं माझ्यावर प्रेम नसेल, असं सरळ सांगितलं. पण हे योग्य आहे असं मला नाही वाटत. असं का करावं त्यांनी, मला तेच कळत नाही आहे. किती काही झालं तरीही ती मिडल क्लास ईश्वरी त्याच्या मनातून जाणार नाहीच आहे का. तेव्हा वल्लरी म्हणते की हो तो तुझ्यासाठी लग्नाला तयार झाले ही गोष्ट नक्की, ते पण त्या ओल्ड लेडीसाठी. आणि आता तो तुझ्यावर प्रेम वगैरे करणार नाही, किंवा तुला असं वाटत असेल की तो तुला बायकोसारखा वागवेल, तर तो अजिबात वागवणार नाही, कारण त्याच्या मनामध्ये ती ईश्वरीच आहे. तेव्हा ती म्हणते की वॉट, मग काय फायदा. तेव्हा ती म्हणते की हो हे सगळं आहेच, एक गोष्ट लक्षात ठेव, तू विसरली असशील, कारण पत्रिका जुळत होती ती अर्णवची आणि ईश्वरी यांची जुळत होती. मी फक्त त्यामध्ये तुझं नाव घातलं आहे आणि ती तुझी पत्रिका आहे असं दाखवले. खरं तर ग्रहतारे त्यांचा असर दाखवणारच आहेत ना, किती काही झालं तरीही ते दोघं एकमेकांसाठी आहेत हे तर ग्रहताऱ्यांनीच ठरवलेलं असतं. परंतु एक गोष्ट नक्की, तू त्या पलीकडे जाऊनही काहीतरी करू शकतेस. लग्न झाल्यानंतर ARला तू तुझ्या मुठीत ठेवू शकतेस, किंवा तो तुझ्या इशाऱ्यावर नाचला पाहिजे, असं काहीतरी तुला करायला हवं. आणि एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव की किती काही झालं तरीही ती ओल्ड लेडी तर तुझ्या बाजूने आहेच.
मग तू असं काहीतरी कर की तुला त्या घरामध्ये, तुला यावेळेला या घरात असशील त्यावेळेला तुझ्या शब्दाला मान मिळायला पाहिजे, असंच वागायचं, जेणेकरून अर्णव त्या बाबतीत काहीही करू शकणार नाही आणि ईश्वरीचा विचारही त्याच्या मनात येणार नाही. त्यामुळे तुला तसं करावं लागेल. आणि माझ्या बाबतीत काय करायचं आहे हे तर तुझ्या लक्षात आहेच ना, मी कशासाठी हे मदत करते आहे. तेव्हा ती म्हणते की मामी, एक्झॅक्टली मी विसरलेली नाही. तुम्ही हे सगळं का करताय, कशासाठी करताय, मला अगदी योग्य माहिती आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही सांगू नका, असं ती तिला थांबवते आणि गप्प करते. नंतर ईश्वरी आणि राकेश बसलेले असतात चहा घेत. तेव्हा राकेशच विषय काढतो आणि म्हणतो की खरंच मला ना समजतच नाही. म्हणजे काका काकू सांगून तर गेले की आता तुम्ही पुढे बोला, परंतु असं कोणी बोला सांगितलं म्हटल्यावर काय बोलायचं ना हे खरंच समजत नाही. एरवी आपण दोघं एकमेकांशी बोलायचो, म्हणजे एरवी गप्पा मारायचोच की, परंतु आता खरंच काही वेगळं वाटतंय की नेमकं कशाबद्दल बोलायचं, काय बोलायचं तेच समजेण्याचं झालं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो तेही खरंच आहे. तेव्हा मग पुढे राकेश म्हणत असतो की जाऊ दे ईश्वरीजी, खरंच मला ना खूप आनंद झालेला आहे म्हणजे या निर्णयामुळे. तेव्हा मग ईश्वरी बघतच राहते आणि तो म्हणतो की अचानक काका काकूने हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मला तर सुरुवातीला धक्काच बसला, परंतु खरं सांगू का, खरंच आता मला असं वाटतं आहे की मला जे काही मी चांगुलपणाने वागतो आहे त्याचं फळ हे मला परमेश्वर नक्कीच देणार आहे. म्हणजे तुमच्यासारखी अगदी चांगली, सोज्वळ, सुंदर आणि सद्गुणी मुलगी मला मिळते याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी कुठेतरी चांगलं होतं आहे हे मला जाणवते. ईश्वरी, तुम्ही लग्नाला होकार दिलात त्याचाही आनंदच आहे. ईश्वरी म्हणते की काय ना राकेशजी, की आईबाबांनी माझ्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांना नकार देण्याचा सवालच येत नाही. ते जे काही विचार करतील तो चांगलाच विचार करतील आणि म्हणूनच मी या निर्णयाला होकार दिला आहे आणि त्यानंतर हा निर्णय हा व्यवस्थितपणे जपणं आणि हे सगळं करणं ते माझे कर्तव्य आहे आणि त्यामुळे मी हे सगळं लग्नानंतरच्या ज्या काही आता गोष्टी घडतील त्या करणार आहे, माझं कर्तव्य म्हणून, असं आता ती राकेशला बोलून दाखवते. त्यावेळेला आता राकेश हा तिथून तिच्याकडे बघतच राहतो आणि उठून उभा राहून म्हणतो की बरोबर आहे ईश्वरी, जे काही घडतंय ना ते खरंच खूप चांगलं घडतंय. म्हणजे ना मला माझ्या नशिबाचा हेवा वाटतोय की इतके दिवस मला असं वाटायचं, मी माझ्या नशिबाला दोष द्यायचो की माझं नशीब असं का, परंतु आत्ता मला असं जाणवतंय की नाही, देवाला माझ्या आयुष्यात हे काहीतरी चांगलं आणायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी माझ्या बाबतीत ही सगळी योजना आखली असावी. तुमच्या रूपाने आता बायको म्हणून माझ्या आयुष्यात एक मुलगी येणार आहे आणि त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आहे आणि त्याचा आनंदही मला इतका आहे की तो मी शब्दातही सांगू शकत नाही. असं सगळं आता राकेश हा तिला सांगत असतो आणि त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे खरं तर ईश्वरीचं लक्ष नसतंच, ती तिथे गप्प उभी असते आणि राकेश हा ईश्वरीच्या म्हणजेच ते स्वतःच्या नशिबाला, माझ्यासारख्या अनाथ मुलाला इतकं सगळं चांगलं मिळणार आहे हे सगळं बोलून दाखवत असतो. तेव्हा ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच राहते आणि खरं तर राकेश जे काही बोलतोय त्याकडे ती लक्ष देत असते, परंतु तिच्या मनात त्याबद्दल काहीही गोष्ट नसते. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, ईश्वरी ही राकेशला सांगत असते की राकेशजी, खरं तर जेव्हापासून लग्नाचा विषय निघाला आहे तेव्हापासून म्हणजे तुम्ही तुमच्यासोबत संसार होणार आहे हे समजलं आहे, परंतु तुमच्यासोबत असे कोणत्याही प्रकाराचं संसाराचं चित्र ना मला असं रंगवताच येत नाही आहे. तिचं वाक्य तो पूर्णच होऊ देत नाही आणि पुढे म्हणतो की ईश्वरीजी, अहो नका काळजी करू, मी तुमच्यासोबत असेन, मी तुमच्यासोबत कायम तुमची सोबत करणार, काळजी करू नका. पुढचे 7 जन्म ही ईश्वरीजी मी तुमच्यासोबतच असेन, कधीही मी तुमची साथ सोडणार नाही, असं म्हणून ईश्वरीचा हात राकेशने अगदी घट्ट धरलेला असतो आणि ईश्वरीला तो ज्या प्रकारे हात धरतोय ते सगळं आवडत नसतं आणि ती अगदी ऑकवर्ड झाल्यासारखी त्याच्याकडे बघतच असते आणि तो मात्र काही तिचा हात सोडत नसतो. आता ईश्वरीला या छोट्या छोट्याच गोष्टींमुळे राकेशबद्दल जे काही सत्य आहे ते समजणार आहे. त्यानंतर आता लावण्या इथे अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते, त्याच्या गाल्यावर हात ठेवून म्हणत असते की आय लव्ह यू यार, परंतु अर्णवला ती जे काही हात लावते किंवा स्पर्श करते ते अजिबातच आवडत नसतं. अशा प्रकारे इथे आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही एकमेकांवरच्या प्रेमाची जाणीव होत दोघे एकमेकांच्या जवळ येणार का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.